सलामीची वेळी रवाना झाली अभिदेव बेरे आणि बाबूश गायकवाड. आपण मध्ये गोलंदाजी मार्कवरती राहुल पहिला षटक, पहिला चेंडू वेगवान. आपण पाहू शकाल बाबरपेचं पहिलं षटक आहे. 3 षटकांची मॅच. 3 षटकांमध्ये पहिलं षटक बाबरपेचं पाहता आपण राहुल चौधरी आलेत. एस राहुल यादव आलेत. हा देखील दुसरा चेंडू, फुलचा धमाका. क्षेत्ररक्षक 12 चेंडू आडूमध्ये पकडली जाते असेल. महत्वाची बेगन महत्वाच्या क्षणी मैदानाच्या बाहेर अभिदेव बेरे हा चुलती पाठ. पहिला चेंडू निर्धाव फेकला. त्याच्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूमध्ये अभिदेव बेरेंना बाद करण्यामध्ये यश मिळालं राहुल यादवला. हा देखील जागेवरून फटका खेचायचा होता. बॅटन बॉलचा संपर्क नाही. हा देखील चेंडू आला निर्धाव. अचूक टप्पा आपण पाहतो. अचूक लाईन धरून बेकावरती सुबार मात्र गोलंदाजी केली जाते. व्यावसायिक दर्जाचा खेळले गेले आज संघाने खेळलाय. दोन्ही संघ तेवढ्याच कॅलिबरचे. इथून चेंडू उडवलाय. चेंडू थांबणार नाही. गोलीच्या वेगाने चेंडू निघून चाललाय. याच्यामधील 4 धावा आलाय चौकार. या चौकाराच्या मदतीनं खातं मात्र खोलं गेलं जातं. चौथ्या चेंडूवरती आलेला चौकार विशाल आपण पाहतोय. विशाल ऑनस्ट्राईक आपण पाहतो. नॉनस्ट्राईक एंडला भावेश आहेत. हा देखील फटका आता फसला आहे. क्षेत्ररक्षक मात्र पोहोचले होते परंतु थोडस जम्बलिंग झालं आहे आणि ते लगेच एकच सिंगल मात्र कम्प्लीट सिंगलच्या मदतीने 5 धावा फलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जवळपास 10 ते 15 रन येणं अपेक्षित असतं. पण तो अवघ्या आतापर्यंत 5 धावा फलकावरती लागल्यात. हा देखील बाबेशा वाटमधून प्रहार चढवला. वाईल्डिश लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. षटक क्रमांक इथे पहिलं झालं समाप्त. षटक क्रमांक 1च्या समाप्तीनंतर धाव संख्या धाव फलकावर आपण पाहतो 1-6. तन्वीर आलेत आता नवीन गोलंदाज. ओव्हर क्रमांक 2 मध्ये तन्वीर चौधरी आपण पाहतोय ज्यांच्या खांद्यावरती धुरा दिली आहे दुसऱ्या षटकाची. आणि इथून त्यांना चांगली गोलंदाजी करायची. जशी राहुल यांनी गोलंदाजी केली अशी गोलंदाजी करायची. परंतु समोर आव्हान भावेश आहेत. आणि बॅटीतून प्रहार चढवला. एक सिंगल झाली. वेगाने कंप्लीट दुसरीच्या प्रयत्न निघतील का थांबवलाय. बेटान वॉचचं क्रिकेट आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये शांत आणि संयमी गेली. मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना कडाव सिंग आपण पाहतोय. 7 धावा फलकामध्ये आपण पाहतोय. 7 धावा फलकामध्ये लागला जात आहे. टीम आपण पाहतोय खेडाव संघ. हा देखील फुरलर लेंथ पिकअप शॉट आपण पाहतोय. दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू चाललाय ताटा बाय बाय करत. चेंडू गोलीच्या वेगाने चौकार. इथून 4 धावसंख्येच्या मदतीने टीमच्या धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती तब्बल 11 धावसंख्येवरती. दुहेरी आकड्यामध्ये पदार्पण केलं होतं धावसंख्येने. इथून आता अजून धावसंख्या खोड्याने वाढायची विशाल आणि त्याचबरोबरीने भावेश ही जोड सकली आता मैदानात आतमध्ये खेळते. विकेट गेली अभिदेव बेरे यांची. त्याच्यानंतर आता एक चौकार पाहायला मिळाला. हा देखील लोबो फुलटा चेंडू कन्वर्ट करायचा होता परंतु अंतर कव्हर करता आलं नाहीये. इथे पकडली जाती असेल. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर.
साहिल गेले मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो तन्वीर चौधरी आले गोलंदाजी मार्गवरती, परंतु ज्या वेगाने चेंडू फेकतायत ना, परंतु त्या वेगाचं प्रत्युत्तर आता द्यावं लागेल. त्यासाठी साहिल यांना मैदानाच्या आतमध्ये टाकलेत. त्यांच्या बॅटमधून मागच्या मॅचमधून एक षटकार आला होता, तर उत्तर द्यायचं त्यांना देखील. समोर चेंडू उघडवला आहे, वाईडिस्ट लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग, तेवढंच चांगलं फेकी देखील झाली आहे. ज्या वेळेस गोलंदाज चांगली कामगिरी करतात ना, त्या वेळेस पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक साथ देखील त्यांना देत आहेत. आणि अशा पद्धतीने असेल ना तर एकजूट होऊन मात्र हा खेळ मैदानाच्या आतमध्ये 11 जणांकडून खेळला जातोय. हा देखील ब्लॉकल चेंडू अक्षरशः खोदून चेंडू काढला आहे. तसे पोहोचतील का? एक सिंगल मात्र मिळते. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1.5 चेंडूचा खेळ संपला आणि 13 धाबा फलकावरती आपण पाहतोय. चला गणेगाव संघ आपण रिपोर्ट करायचा लगेचच. इथून जो संघ जिंकेल तो गणेगाव संघासोबत मात्र या स्पर्धेमध्ये पहिली सेमीफायनल खेळताना पाहायला मिळेल. हा देखील लेबरपुलटा चेंडू फटका फसला आहे. इथे डाव उलट्या साईडने पकडली जाते असेल. पहा बाबू मांडे आज स्वतः आलेत आणि त्यांनी पाहायला गेलं तर बारीक बारीकशी खेळाडू मात्र घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झाला आणि त्यांच्याकडून चांगला परफॉर्मन्स होतोय. म्हणजे पुढची पिढी आता घडवायचं काम सुरू केलंय ते त्याने कबड्डी संघाने. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा फलकावरती. नितू माले आपण पाहतोय नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अभिजित आपण पाहतोय. काय वेग आहे, अचूक भन्नाट वेग आहे या गोलंदाजाला देखील. घुसून घालण्याचा प्रयत्न, सफल होऊन घालण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये त्या वेगाने. परंतु त्या वेगाचा उत्तर अजूनपर्यंत सापडला नाहीये कडाम संघाला. आउटसाइड लेग स्टिक. यस, पंच सांगतात ओळून की हा चेंडू अतिरिक्त बाहेरून जाणारा बाहेर चेंडू इशारा देत आहेत पंच. अभ्यंतरची एक धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 14 धावसंख्येवरती. हा देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. हे ते मात्र दांडी गोल केली आहे. फलंदाज अनेक पावत होईल. भावेश गायकवाड देखील आता मैदानाच्या बाहेर जोड पावलाने पडते प्रवास करतायत. धावसंख्या जाऊन बदले 14 वरती. अभिजित आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आहेत. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जयेश आपण पाहतोय. हा देखील उडवला आहे, परंतु इथे झाली मिस्टेक. आणि मिस्टेकचं रूपांतर तन्वीर यांच्याकडून झालेली चुकी, त्या चुकीचं रूपांतर मात्र झालंय ते 4 धावसंख्येमध्ये 18 धावा फलकावरती. हा देखील लावली अपील पंचांकडे एक सिंगल झाली वेगाने कम्प्युटरसाठी निघालेत आणि 2 झाल्या पूर्ण. 2 धावसंख्येच्या मदतीनं
टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ते 20 या अंकाप्रती. असा 4 चेंडूचा खेळ संपलाय. अजून उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अभिजित आपण पाहतोय 20 धावा फलकावरती. हा देखील फिरून काढलाय. इथून चेंडू चाललाय. इथे देखील 3 धावा कंप्लीट झाल्या. 3 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 23 धावा फलकावरती. तेवीस धावा फलकावरती आपण पाहतोय. हा देखील अकू टप्प्याचा पुलीचा धमाका नित्तू माली यांच्या बॅटमधून आलाय. हा देखना षटकार परफेक्ट मिडल देखील आला होता. चेंडू षटकाराला 29 धावा फलकावरती. आता 3 षटकांमध्ये म्हणजे 18 चेंडूमध्ये 30 धावसंख्या करायची आहे. टीम कडाव संघाच्या विरोधामध्ये तिथली कबड्डी संघाला. तर चला गणेगाव संघाने आपण रिपोर्ट करायचं. गणेगाव संघ येणारे 18 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज आहे. सलामीची जोडी राबवण्यात आली मैदानाच्या आतमध्ये. तन्वीर नॉर्थ साईड एंडला राहुल आपण पाहतोय. तन्वीर
समोर सायकल आहेत ना, सेकंडला राहुल आपण पाहतो. गोलंदाजी मार्गवरती निघतो माली. P1चं पहिलं षटक. पहिला चेंडू अक्षरशः क्लासिकल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. क्षेत्रशः पोहोचले तत्पूर्वी 2च धावसंख्या मिळेल. नो चेंडूचा इशारा पंचांचा आलाय. नो चेंडूचा इशारा म्हणजे 2+1 अशा 3 धावा पहिल्या चेंडूवरती चुकी करतायत. आता फ्रीडचा चेंडू समोर स्ट्राईकला आपण पाहतो तन्वीर आहेत आणि त्यांच्याकडे मोठमोठे प्रयत्नाची क्षमता देखील आपण पाहतोय. फ्रीडचा चेंडू त्याच्यावरती पंचांना इशारा वाईट चेंडूचा आउटसाइड ऑफ सम. पंचांनी सांगितलं की हा चेंडू वाईट आहे. आपण तरच्या स्वरूपामध्ये दाबाड. फ्रीड कंटिन्यू असेल याच्यात जी नोंद घ्या. 4 धाबा फलकावरती अजून एकही चेंडू झाला नाहीये असंच म्हणावं लागेल. 0 चेंडूवरती 4 धाबा खर्च केलात. फुलटा चेंडू आणि त्याच्यावरती इथून चेंडू ठोकलाय. टप्पा करेस येतो 4 धाबा. चौकार. या चौकाराच्या मदतीने 8 धाबा फलकावरती पहिला चेंडू आत्ता खेळपट्टीवरती पूर्ण झाला असं म्हणावं लागेल. आणि पहिल्या चेंडूवरती 8 धाबा कुठून काढल्यात. म्हणजे एक चेंडूवरती 6 धावसंख्या निघू शकते परंतु एक चेंडूवरती 8 धावसंख्या देखील निघू शकते. हेच उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं स्कोर कार्ड वरती. 8 धाबा फलकावरती आपण पाहतोय. हा देखील परफेक्ट टायमिंग झालाय परंतु क्षेत्रशी तिथे तैनात आहेत. कोणतीही चुकी करणार नाहीयेत. पकडली जाती असेल संपवलाय बाटर. इथं तन्वीरचा खेळ 8 धावसंख्येवरती लागणारा हा पहिला हादरा. बॅट्समॅन एच आणि विकेट किपर अभिषेक वगैरेने पकडली जाती असेल. अजून एक विकेट. 1 मोर विकेट डाऊन. हादरा क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये आनंद आपण पाहतोय. अभिजित बाद झाले त्याच्यानंतर तन्वीर बाद झाले. आता राहुल लास्ट सेकंडला आहेत आणि त्यांना साथ देण्यासाठी आनंद आपण पाहतोय. त्यांच्याकडे देखील ती क्षमता असेल. काय क्लास फटका आपण पाहतोय. पुस्तकी फटक्याचा उपयोग एक्स्ट्रा कव्हरला एक टप्पा घेत फक्त दिशा दिली आहे. चेंडू एक टप्पा 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. 12 धाबा फलकावरती.
4 चेंडूचा अद्यापर्यंत काल संपला आणि 12 धाव फलकावरती आपण पाहतोय. आनंद आपण पाहतोय. स्ट्राइक शॉट परफेक्ट परफेक्ट पॅडल स्वीपच्या स्वरूपामध्ये चेंडू फेकून दिलाय आनंदने. एक टप्पा घेत इथे ओरधरोपणे चौकार, बाक टू बाक 2 चौकार. 16 धावा फलकावरती, 16 धावा फलकावरती आपण पाहतो. नितू माली यांच्यावरती आक्रमण पाहायला मिळालं. सोळा धावा फलकावरती आपण पाहतो. टीम तल्लेगावाडी संघाची 31 धावसंख्येचा 30 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे त्यांना. क्लासिकल स्ट्रोक फक्त दिशा दिली आहे. लगातार तिसरा चौकार. अक्षरशः नितुमाल यांच्या बैगाचा पुरेपूर वापर. चेंडू फरार झालाय, थड मानला, येथे आलाय चौकार. गेल्या 3 चौकार लगावत आपल्या संघाला चांगल्या परिस्थितीमध्ये नेऊन ठेवायचं काम केलं. त्या आनंदाने धावसंख्या जाऊन पोहोचलेली 20. आता 12 चेंडू आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज. 12 धावाचं समीकरण. बारा चेंडू आणि विजयासाठी 10 धावसंख्येची गरज आहे. टीम आपण पाहतोय तल्लेगावाडी संघ, त्याच्या विरोधामध्ये कडाव संघ खेळतो. आता गोलंदाजी मार्क पडते. ओव्हर क्रमांक 2 मध्ये भावेश आला. भावेश गायकवाड आपण पाहतोय. समोर राहुल आहेत. आता मात्र दांडी गुल केली आहे. ज्या वेळेस मागची डिगेज आणि स्टँड लावून चेंडू बदलतोय. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन जीवन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इथून देखील आपण पाहतो एक सिंगल आली. वेगाने कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत डेंजर झोन कडे आणि इथे फलंदाज 2 धावसंख्या कंप्लीट झाल्या. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जागून मात्र पोहोचेल तब्बल 22 धावसंख्येवरती. आता 8 धावसंख्येची गरज अजून विजयासाठी टीम तल्लेगावाडी संघाला. अजून एक परफेक्ट टायमिंग. अक्षरशः वाईट लॉंग रन शॉट डोक्यावरून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
हा देखील चेंडू सुरेख पाहत मला 28 धावा फलकावर ते शेवटच्या 2 धावसंख्येची गरज आहे. बरोबर 8 चेंडू आणि 2 धावसंख्येची गरज. 8-2चं समीकरण आहे. चला गणेगाव संघ आपण रिपोर्ट करायला लागेलच. हा देखील क्लासिकल फटका. इथून एक सिंगल झाली वेगाने कंप्लीट दुसरीच्या प्रयत्नाला. इथे आलाय चौकार. इथे विजय संपन्न करत असताना तलेगाव संघ. तर नेक्स्ट मॅच असं रे ती गणेगाव विपक्ष तलेगाव क्वार्टर सेमीफायनल फर्स्ट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सो नो डाऊट ज्याने लगातारचे 3 चौकार लगवत आपल्या संघाला दुसरा विजय संपादन करून दिला तो आनंद ठरला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी 4थ्या क्रमांकावरती गेला आणि लगातारचे 3 चौकार लगवत आपल्या संघाला दुसरा विजय संपादन करून दिला तो आनंद ठरला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच मानकरी. आणि स्वतः आपण बघू शकतो आयोजक ऋषिकेश देशमुख यांच्या शुभास्य मात्र. चला या आपण ऋषिकेश देशमुख यांना विनंती करेल की आपण आनंदांना मानत मागच्या किताबाने सन्मानित करायचं आहे. आणि चला आपण देखील विनंती असेल की आपल्या शुभास्य टॉस करायचं. सेमीफायनल पहिली मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे असेल तलेगाववाडी तर दुसरीकडे असेल तलेगाववाडी आणि त्याचबरोबरीने गणेगाव या 2 संघादरम्यान मॅच होईल. सेमीफायनल क्रमांक फर्स्ट आपल्याला पाहायला मिळते.